ये गायत्री मंत्र है, गायत्री देवी का मंत्र नहीं है। मंत्र का अधिष्ठान देवता अलग है। गायत्री छंदस में, जो मीटर बोलते हैं ना, गायत्री छंदस में लिखा हुआ इस मंत्र को गायत्री मंत्र बताते हैं। इस मंत्र का अधिष्ठान देवता कौन है? आदित्यांतर्गत सवितृ मंडल मध्य श्री विश्वकर्म परमेश्वर। कौन है गायत्री मंत्र का अधिष्ठान देवता? आदित्य मंडल मध्य सवित्र रूपी विश्वकर्मा परमात्मा। इसलिए ये मंत्र है, गायत्री मंत्र नहीं है, विश्वकर्म गायत्री मंत्र है। जैसे रुद्र गायत्री, हंस गायत्री, ब्रह्म गायत्री, ऐसे गायत्री में ये भी एक विश्वकर्म गायत्री है। इस मंत्र का अधिष्ठान देवता परब्रह्म विश्वकर्मा है। इसका आधार है, इसका वेदों में आधार है। जैसे आरंभ का दिन में हम उपनयन संस्कार बोल के एक छोटा सा किताब दिया था, उसमें वेदों का आधार दिए। तो इस विषय में हम महात्मा गण सब समाज के जो नेता लोगों को और सब समाज को, विश्वकर्मा समाज को ये आज निर्णय के साथ एक आदेश दे रहे हैं। आज से ये जो गायत्री मंत्र आप लोग बोल रहे हैं, इसको विश्वकर्मा गायत्री मंत्र से आने वाले दिन में हम जाना जाएंगे। ये आने वाले दिन में विश्वकर्मा गायत्री मंत्र नाम से इसको प्रचार करने की और उसका अनुष्ठान करने की हम समाज को, विश्वकर्मा समुदाय के हर महात्मा गणों का आदेश है। हाँ, ನಮಗೆ ವೈದಿಕ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಕರ್ಮರು ವೇದ ಪುರಾಣ ಕಾವ್ಯ ಇತಿಹಾಸಗಳಿಂದ ಅಭಿವರ್ಣಿತವಾದಂತಹ ಪುರಾತನ ಶಿಲ್ಪ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮುದಾಯ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಸಮುದಾಯ. ಆದರೆ ಕಾಲಾಂತರ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನು ಆರ್ಥಿಕ ಹಿನ್ನಡೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಹಿನ್ನಡೆ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ಹಿನ್ನಡೆ, ರಾಜಕೀಯ ಹಿನ್ನಡೆ ಕೂಡ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದಿಷ್ಟು ನಮಗೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಕರ್ಮಗಳನ್ನ, ಗುಣಗಳನ್ನ ಅನುಸರಿಸುವಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂಚೂರು ಲೋಪದೋಷಗಳಾಗಿದೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರುವಾಗ ಕಾಲಾಂತರದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ಸನ್ನಿವೇಶ ಇರ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರೋ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಅದು ಇನ್ನು 10 ಜನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ದೇರ್ ಇಸ್ ಅ ವರ್ಬಲ್ ಎಂಟ್ರಪಿ. ಆ ವರ್ಬಲ್ ಎಂಟ್ರಪಿ ಆಗಿ ಇನ್ನೇನೋ ಇರ್ತದೆ, ಅಲ್ಲೆಲ್ಲೋ ಹೋಗ್ಬಿಡ್ತದೆ ಅದು. ಹಾಗಾಗಿ ಹಾಗೆ ಹಾಕೂಡ್ದು. ಆ ವೈದಿಕ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ನಾವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಬದುಕು ಮಾಡುತ್ತಾ ಏನು ಶಿಲ್ಪಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಕುಟುಂಬ ಇದೆ, ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರದ ಉಪದೇಶವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ. ಆದ್ರೆ ಈ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರ ಅಂತ ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಈ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರ ಅಧಿಷ್ಠಾನ ದೇವರು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಸವಿತೃ ಮಂಡಲ ಮಧ್ಯೆ, ಆದಿತ್ಯಾಂತರ್ಗತ ಸವಿತೃ ಮಂಡಲ ಮಧ್ಯೆ ಶ್ರೀ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಪರಮೇಶ್ವರನೇ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರದ ಅಧಿಷ್ಠಾನ ದೇವತೆ ಅಂತ ವೇದ ಪುರಾಣಗಳಿಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಇನ್ಮೇಲೆ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರಕ್ಕೆ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಗಾಯತ್ರಿ ಅನ್ನುವಂಥ ಹೆಸರನ್ನ ಪ್ರಚುರಪಡಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದ್ ಕಡೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಏನಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಆರ್ಯ ಸಮಾಜದ ದಿಗ್ಗಜ ಸಾಹಿತಿಗಳ ಏನು ಸ್ವಾಮಿಗಳಾಗಿರುವಂತಹ ಆರ್ಯ ಸಮಾಜದ ಸ್ವಾಮಿ ದಯಾನಂದ ಸರಸ್ವತಿಯವರು ಒಂದು ಮಂತ್ರಕ್ಕೆ ತಮ್ಮ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನು ಬರಿತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಿದಾಗ, हिंदी में बात किया तो अच्छा रहेगा उन लोग, हमारे जो भारतवर्ष की एक अभूतपूर्व सन्यासी अतिवरेण्य थे आर्य समाज के दयानंद सरस्वती महाराज जी, वो वेदों के ऊपर अनेक व्याख्यान लिखे। वो व्याख्यान में एक जगह में एक विश्वकर्मा सूक्त का व्याख्यान करते समय हिंदी में लिखते हैं, जब भी हम एक चित्र को, एक कलाकार का एक चित्र को देखते हैं, उसका वर्णन करते हैं, बहुत अच्छा है ये चित्र, वर्ण रंजित है, बहुत अद्भुत चित्र है, ऐसा जब वर्णन करते हैं ना, ये वर्णन वो पेंटिंग सा नहीं, वो चित्र का नहीं है, जो चित्र को लिखा हुआ है वो चित्रकार का वर्णन है। ये दयानंद महाराज जी सरस्वती का एक व्याख्यान है। जब भी हम एक चित्र को देखते हैं, चित्र का वर्णन किया, वो वर्णन कहां जाएगा, उसका पीछे जो है चित्रकार को होगा। ये ऐसे ही हाँ सत्यार्थ प्रकाश किताब में लिखे हुए बात को। और एक है, जैसे आदित्य को आप देखेंगे, आदित्य का दर्शन करेंगे, उनका गुणगान करेंगे, वो गुणगान किसको जाता है?
वो गुणगान उसका पीछे जो शक्ति रूप से, चैतन्य रूप से, साक्षी रूप से, विटनेस कॉन्शियस रूप से जो है, वो विश्वकर्मा परमात्मा को जाता है। ये मेरा नहीं, सत्यार्थ प्रकाश का जो कर्ता परम पूज्य श्री श्री दयानंद सरस्वती महाराज का है। कन्नड़ में भी एक बात बोलूंगा, गायत्री मंत्ರದ जो अधिष्ठान देवते ವಿಶ್ವಕರ್ಮ ಪರಮಾತ್ಮ ಅಂತ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಒಂದು ಕಡೆ ದಯಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಅನ್ನುವಂತಹ ಆರ್ಯ ಸಮಾಜದ ಹಿರಿಯ ಯತಿವರೇಣ್ಯರು ಸತ್ಯಾರ್ಥ ಪ್ರಕಾಶ ಅನ್ನುವಂಥ ತಮ್ಮ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರೀತಾರೆ, ಯಾರಾದರೂ ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನ ನಾವು ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಿದರೆ, ಅದನ್ನು ವರ್ಣಿಸಿದರೆ, ಆ ವರ್ಣನೆ ಯಾರಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಚಿತ್ರ ಬರೆದ ಶಿಲ್ಪಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಚಿತ್ರದ ವರ್ಣನೆ ಶಿಲ್ಪಿಯ ವರ್ಣನೆ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಆದಿತ್ಯನ ಗುಣಗಾನವನ್ನು ಮಾಡಿದರೆ, ಆದಿತ್ಯನ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದರೆ ಅದು ಯಾರಿಗೆ ಹೋಗ್ತಂದ್ರೆ ಆದಿತ್ಯನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅಂತರ್ಗತನಾಗಿರುವಂತಹ ಸವಿತೃ ರೂಪನಾಗಿರುವಂತಹ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅದು ಸಲ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನ ದಯಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ಯ ಧೀಮಹಿ, ಭರ್ಗ ಪ್ರಕಾಶಮಾನ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತಿನಿಂದ ಇವತ್ತು ಏನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸರ್ವ ಸಂತಗಣ एक आदेश दे रहा है, गायत्री मंत्र को श्री विश्वकर्मा गायत्री मान से आज से जाना जाएगा. ओम विश्वामित्र मंत्र हो गए. और भी एक है, ये समुदाय का लोगों के लिए, ये गायत्री मंत्र का भी समुदाय के लोगों के लिए आदेश है. सब मठाधिपतियों का, संतगण का. परंपरा में हम गायत्री मंत्र तो करते ही आए, क्योंकि वैदिक लोग हैं, हम लोग यज्ञोपवीत डालते हैं, गायत्री मंत्र पुरस्चरण करते आए, गायत्री आराधन कर सूर्य आराधन करते आए. फिर भी ये जो वेद में, ऋग्वेद में, यजुर्वेद में, सो वेदों भारतवर्ष में प्रमाण ग्रंथ है वेद, और वेद हमको पवित्र ग्रंथ है. उसमें जो प्रमाण है हम सब लोग मानते हैं. वो पवित्र ग्रंथ में जो सो उसमें बीच में ये रुद्राध्यायी है. रुद्राध्यायी, नमक चमक बोलते हैं हम लोग, वो रुद्राध्यायी है. रुद्राध्यायी बहुत श्रेष्ठ है, वेद श्रेष्ठ है. वेद में रुद्राध्यायी श्रेष्ठ है. रुद्राध्यायी में बीच में जो अष्टम अनुवाक है, नमः सोमाय च रुद्राय च ताम्राय च, वो जो है बहुत श्रेष्ठ है. इसलिए नमः शिवाय च, ये पंचाक्षरी मंत्र हमारा पुरातन पूर्वजों से, बुजुर्गों से हमको दिया गया है. क्या है? नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र, पवित्र पवित्र मंत्र है. हम लोग भी बहुत लोग इधर उसको अनुष्ठान करते आए हुए. ऐसे ही, बिल्कुल ऐसे ही कृष्ण यजुर्वेद में बीच में और एक मंत्र आता है, वो भी पुरातन कालों से हमारा बुजुर्ग लोग करते आए, फिर भी हम अज्ञान की आवरण के द्वारा हम कर नहीं पाए. अज्ञान की आवरण से फिर भी आज उसको बहुत लोग करते, बहुत कम से करते. ये क्या है बोलने से, कृष्ण यजुर्वेद में मध्य में एक मंत्र आता है, ओम नमो विश्वकर्मणे. नमो विश्वकर्मणे सबूपात्तस्मान् अस्मान् पालयतु ರಕ್ಷತು ಇತ್ಯರ್ಥಃ. ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಹೇ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಪರಮಾತ್ಮ, ನಿನ್ನ ಶರಣು ಬಂದಿದ್ದೇವೆ, ನೀನೇ ನನಗೆ ರಕ್ಷಣೆ ಆಗಬೇಕು, ನೀನೇ ನನ್ನನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶವಾಗಿ, ಸಂಪೂರ್ಣ ವ್ಯಕ್ತಿಯ ಶರಣಾಗತಿಯ ಸಂಕೇತವಾಗಿ ವೇದದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ಕೃಷ್ಣ ಯಜುರ್ವೇದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ 4ನೇ ಪ್ರಪಾಠಕ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಅದರಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಓಂ ನಮೋ ವಿಶ್ವಕರ್ಮನೆ. ಇದು ಕೂಡ ಅಷ್ಟಾಕ್ಷರಿ ಮಂತ್ರವಾಗಿ, ಹೇಗೆ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಮಂತ್ರ ಇದೆ, ಅದೇ ರೀತಿ ವಿಶ್ವಕರ್ಮರಿಗೆ ಜಪದ ಮಂತ್ರ ಅಂತ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಅದು ಓಂ ನಮೋ ವಿಶ್ವಕರ್ಮನೆ ಅನ್ನುವಂತ ಅಷ್ಟಾಕ್ಷರಿ ಮಂತ್ರ ಅಂತ ಸರ್ವ ಸಾಧು ಸಂತ ಏನು ಸಮಾವೇಶದಿಂದ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಯಾರು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, ಮಠಾಧಿಪತಿಗಳು ವಿಶೇಷವಾಗಿ, ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಪುರೋಹಿತ ವರ್ಗಕ್ಕೆ, ನಾವ್ಯಾರು ಸಾಮಾನ್ಯರು ಹೋಗಿ ಗುರುಗಳನ್ನ ಮತ್ತು ಪುರೋಹಿತರನ್ನ ಆಶ್ರಯಿಸಿದಾಗ ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳಿಗೆ ಅವರು ಓಂ ನಮೋ ನಾರಾಯಣಾಯ, ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ಓಂ ಭದ್ರಕಾಲೇ ನಮಃ, ಹೀಗೆ ಅನೇಕ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ನಮಗೆ ಜಪ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಅವುಗಳನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮೂಲಕವಾಗಿ ನಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪರಮಾನಂದ ಪ್ರಾಪ್ತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ವಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಸಂತಗಣ ಆದೇಶ ಮಾಡಿದೆ ಏನು ಅಂದ್ರೆ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿಶ್ವಕರ್ಮನು ಓಂ ನಮೋ ವಿಶ್ವಕರ್ಮಣಿ ಅನ್ನುವಂಥ ಈ ಮೂಲ ಮಂತ್ರದ ಜಪವನ್ನ
ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ವ್ರತವನ್ನ ಇವತ್ತು ನೀವೆಲ್ಲ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಸಂತಗಣದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯತಿಗಳ ಆದೇಶ ಆಗಿದೆ. ಈ ಮಂತ್ರ ಇಹಲೋಕಕ್ಕೂ ಪರಲೋಕಕ್ಕೂ ಅನುಕೂಲ ಆಗುವ